वळूया पुढील बातमीकडे. राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत FRPची चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली असून अशा कारखान्यावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. थकीत ऊस बिलासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कार्यालयात राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत राजू शेट्टी यांनी साखर उद्योगातील गैरव्यवहार आणि शेतकऱ्यांच्या लुटीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. राज्यातील कारखान्यांनी सादर केलेली थकीत FRPची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये मोठी तफावत आहे. कारखानदार दिशाभूल करत असून आयुक्त कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित कारखान्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेट्टी यांनी केली. तसेच राज्य सरकारच्या 2 किंवा 3 टप्प्यातील FRPच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या 3 वर्षात ज्या कारखान्यांनी 2 ते 3 टप्प्यात FRP दिली त्यांनी विलंबाच्या कालावधीचे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावे असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ऊसाचे वजन आणि रिकव्हरी उतारा यामध्ये होणारी चोरी हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सर्व वजन काटे तातडीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन जोडले जावेत, जेणेकरून काटामारीला आळा बसेल. यासोबतच मराठवाड्यातील कारखान्यामध्ये रिकव्हरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून ते रोखण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने तिथे स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारावी अशी मागणी करण्यात आली. ऊसाच्या वजनात होणारे गैरप्रकार आणि बोगस नोंदी टाळण्यासाठी एका महत्त्वाच्या उपाययोजनेची मागणी बैठकीत करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येक हंगामात 500 टनापेक्षा जास्त ऊस दाखवला जातो अशा संशयास्पद वाटणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नावे प्रत्येक हंगामात सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात यावीत, जेणेकरून पारदर्शकता राहील. चालू गळीत हंगामात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे तसेच उपपदार्थाचे दर वाढले आहेत. त्यामुळे कारखान्यांचा नफा वाढला असून त्यांनी शेतकऱ्यांना प्रति टन 300 रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा. तसेच देशात आणि राज्यात साखरेचा पुरेसा शिल्लक साठा उपलब्ध असल्यामुळे केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत साखर आयात करण्याचा निर्णय घेऊ नये असे स्वाभिमानीने स्पष्ट केले. यावेळी राजू शेट्टी यांनी राजकीय व्यवस्थेवरही कडाडून टीका केली. राज्याच्या सहकार मंत्र्यांच्याच साखर कारखान्याने शेतकऱ्यांची FRP दिली नसल्याचा आरोप करत जर सहकार मंत्रीच नियम पाळत नसतील तर प्रशासन कायदेशीर कारवाई नक्की कोणावर करणार असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या बैठकीला ॲडव्होकेट योगेश पांडे, प्रभाकर बांगर यांच्यासह साखर आयुक्त कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.